टोटली जड वाहतुकी बंद झाली पाहिजे, त्यांना पर्याय मार्ग आहे ते त्यांनी तिथून जावं. तुम्ही ठराव दिल्यानंतर ना त्याच्यावर आम्ही प्रोसेस करून ते कलेक्टर ऑफिसला पाठवतो, तिथून आदेश होतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एबीपी माझा आणि न्यूजचा उल्लेख करत चांपा परसोडी खापरी रस्त्याच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकला. या रस्त्यांमुळे विद्यार्थी आणि महिलांना अनेक किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असल्याची कटू वास्तव एबीपी माझाच्या आणि महादर्पणच्या माध्यमातून बातमीतून समोर आली. याची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीनं पावले उचलत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाच्या सहकार्यानं या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी 80 कोटी रुपये मंजूर करवून घेतले. बावनकुळे म्हणाले, एबीपी माझाच्या आणि मीडियामध्ये आलेल्या बातम्या ज्याप्रमाणे या प्रकरणात महादर्पण न्यूजनं जनतेसमोर आणल्या, या बातमीमुळं हे गंभीर वास्तव आमच्या निदर्शनास आलं. ही बाब पालकमंत्री आणि शासनाला शोभणारी नव्हती, त्यामुळं आम्ही तात्काळ निर्णय घेत हा निधी मंजूर करवून घेतला. या रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष आनंदरावजी राऊत तसेच युवा मोर्चा अध्यक्ष लक्ष्मीकांत धोपटे, स्थानिक सरपंच अतिश पवार, सुनील पोहणकर, रुपेश हाहजारे, सचिन मोडघरे, राहुल हजारे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ आणि महादर्पणचे भूपेश पाठरावे यांनी केलेल्या बातमीनं या समस्येला व्यापक प्रसिद्धी मिळाली. हा निर्णय नागपूर जिल्ह्यातील वाहतूक आणि विकासाला चालना देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पत्रकारितेने एखादी गोष्ट लिहिली की आम्हाला त्या गोष्टीवर काम करणे हे महत्वाचं आहे. जोपर्यंत मीडिया ही समाजातले प्रश्न आमच्या समोर आणत नाही तोपर्यंत विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होणार नाही. तुम्ही जोपर्यंत मीडिया आम्हाला मटेरियल देत नाही की बाबा हे केलं पाहिजे, येथे प्रॉब्लेम आहे. जसं मागे मीडियानी आपला तो पाचगावचा रस्ता एक त्या ठिकाणी इतका लहान लहान विद्यार्थी पायी एबीपी माझा आणि टीव्ही नाही सर्व मीडियाचं मी या ठिकाणी नाव घेत सर्वांनी लोकशाही आहे चॅनल सर्वांनी दाखवला की मुलं अजूनही इतक्या विकसित नागपूरमध्ये 14 किलोमीटर पायी जात आहे. हे माझ्यासाठी शोभणारं नाही आहे, ते सरकारचं शोभणारं नाही आहे. माननीय नितीन गडकरी साहेबांकडे आम्ही गेलो आणि 80 कोटी रुपयाचा तातडीनं रस्ता मंजूर केला आणि ते कुणाकडनं बातमी आहेत तर मीडियाकडनं आमच्याकडे आली. आणि त्यामुळे अशा ज्या बातम्या आहेत ज्या विकसित नागपूरकरता पुढे नेणाऱ्या त्या बातम्या आमच्या समोर आल्या. आम्हाला काही त्याची नाराजी नाही आहे. ज्या ज्या विभागाच्या बातम्या आपल्याकडे असतील त्या आम्हाला नक्की द्या. निश्चितपणे आमचं प्रशासन पूर्ण काम करेल.